अक्कलकोट गावामध्ये प्रवेश झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज काही काळ खंडोबा मंदिरामध्ये वास्तव्यास होते। त्यावेळी फार कमी लोकांना त्यांच्या दिव्य स्वरूपाची जाणीव होती। श्री स्वामी समर्थांची साधी राहणी, अनोखे वर्तन आणि गोड बोलणे त्यामुळे अनेक जण श्री स्वामी समर्थांना असामान्य संन्यासी समजत होते। परंतु श्री स्वामी समर्थांच्या अलौकिक लीलांनी सर्व लोकांचे लवकरच मत बदलले। श्री स्वामी समर्थ महाराज खंडोबा मंदिरामध्ये वास्तव्यास असताना घडलेली चिलीमची लीला विशेष प्रसिद्ध मानली जाते। ज्यांनी हे विश्व निर्माण केले, संपूर्ण ब्रह्मांडाचे नायक, त्यांची परीक्षा घेणे इतके सोपे नव्हते। परंतु काही लोकांनी श्री स्वामी समर्थांना असामान्य संन्यासी समजून ही चूक केली आणि एके दिवशी काही लोक स्वामींची परीक्षा घेण्याच्या हेतूने स्वामींच्या जवळ आले। त्या लोकांनी स्वामींना मुद्दामून चिलीम दिली आणि ती पेटवण्यासाठी आवश्यक असलेला अंगार, आग किंवा काडी यापैकी काहीच नव्हते। उपस्थित लोकांच्या मनात ही शंका होती, आता ही चिलीम बिना आग बिना काडीची कशी पेटणार? आणि काही लोकांना असेही वाटत होते, आता यामुळे स्वामींना अडचणीमध्ये आणता येईल। परंतु स्वतः ब्रह्मांडाचा नायक, त्यांना अशी कोणती गोष्ट अशक्य आहे? स्वामींनी कोणत्याही प्रकारची घाई किंवा चिंता न करता चिलीम ओढण्यास सुरुवात केली। स्वामी शांतपणे बसले आणि चिलीम हातामध्ये घेतली। तिथे उपस्थित लोक आश्चर्याने पाहू लागले, पण काही क्षणातच चिलीम मधून धूर निघायला सुरुवात झाली। चिलीम पेटवण्यासाठी कोणत्याही प्रकारची आग किंवा काडी नसतानाही चिलीम मधून धूर येऊ लागला। हे पाहून सर्व लोक थक्क झाले। ज्या लोकांच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थांबद्दल शंका होती, त्या लोकांच्या मनातील संशय पूर्णपणे दूर झाला। शेवटी सर्वांनी स्वामीच्या चरणी नतमस्तक होऊन स्वामींची महती मान्य केली। या घटनेनंतर अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या चमत्काराबद्दल चर्चा सर्वत्र पसरली। गावोगावी स्वामींची कथा ही सर्वजण सांगू लागले आणि लांब लांबून लोक स्वामींच्या दर्शनासाठी येऊ लागले। अनेक लोकांना स्वामींच्या कृपेने मानसिक शांती, संकटातून मुक्तता आणि आध्यात्मिक मार्ग मिळाला। या स्वामींच्या लीलांकडे केवळ चमत्कार म्हणून न पाहता आध्यात्मिक संदेशाकडे पाहणे खूप महत्त्वाचे आहे। ज्या ठिकाणी मानवी सामर्थ्य संपते, त्या ठिकाणी ईश्वरी शक्ती कार्यरत असते। श्रद्धा, विश्वास आणि समर्पण यांच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ शकतात। श्री स्वामी समर्थांची लीला भक्तांना हेच शिकवते, परमेश्वरावरती विश्वास ठेवला तर आपल्या जीवनातील अंधार दूर होऊन आपल्या जीवनात आशेचा प्रकाश प्रकट होतो। म्हणूनच म्हटले जाते, जिथे सर्व काही संपते तिथे स्वामींच्या लीला सुरू होतात। म्हणजेच अशक्य ते शक्य करतील स्वामी। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये येतात श्री स्वामी समर्थांचा पहिला चमत्कार चिलीम पेटवण्याचा। ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। त्यातपूर्वी मित्रांनो, नमस्कार, माझं नाव आहे किरण सूर्यवंशी। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला माझ्या फॉलो करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।